ओस निळा एकांत ही जी.के. ऐनापुरे यांची कादंबरी आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. जी.के. ऐनापुरे हे एक मराठी साहित्यामध्ये कादंबरीकार म्हणून त्यांच्या कादंबऱ्यांची मांडणी थोडीशी वेगळी आहे. तुम्ही त्या कादंबऱ्यांना मनोविश्लेषणात्मक कादंबरी असं देखील म्हणू शकता. ह्या कादंबरीचा जवळपास त्या कादंबरीच्या संदर्भाने दोन भाग असे आपल्याला करता येतील. एक भाग असा आहे की बौद्ध तत्वज्ञानाचा आहे आणि दुसरा भाग असा आहे की त्याच्यामधलं एक प्रमुख पात्र आहे दिलीप सावगावे आणि तो दिलीप सावगावे आणि त्याची पत्नी जया या दोघांची एक कहाणी त्याच्याबरोबर चालू राहते. हे जर तुम्ही या कादंबरीचा बारकाईने अभ्यास केला तर त्याचं कथानक तुम्हाला जोडून घ्यावं लागतं. कौलगेकर हे एक त्याच्यामध्ये पात्र आहे. ते लेखकाचं जणू ते पात्र आहे की काय असं आपल्याला वाटायला लागतं. सारनाथ आहे, ही सगळी बौद्ध जीवनसरणीतील नावं आहेत की काय असं आपल्याला वाटायला लागतं. आणि 100% या कादंबरीवर हे खरं आहे की बौद्ध तत्वज्ञान त्याच्यामध्ये आलेलं आपल्याला दिसतं. मानवी जीवन किती वेगळ्या अंगाने जातं. आता आजपासून तुम्ही आत्ता उपस्थित झालात म्हणून सांगतो की आपण ओस निळा एकांत या कादंबरीच्या संदर्भाने माहिती पाहणार आहोत. ही कादंबरी एका वेगळ्या भावविश्वात लिहिलेली आहे. जी.के. ऐनापुरे यांची ही कादंबरी आहे. या कादंबरीवर थोडासा कॉम्रेडी विचाराचा प्रभाव जसा आहे, बौद्ध तत्वज्ञानाचा विचार आहे. आणि त्याचबरोबर या कादंबरीमध्ये जया आणि दिलीप सावगावे यांची कहाणी आहे. ह्या कहाणीचं जर कथानक तुम्ही जर सतत बघितलं तर ती एक कथानक आहे. आणि दुसरं धर्मनिरपेक्षता, समाजकार्य, समाज प्रबोधन या नावाखाली जी काही मंडळी प्रयत्न करत असतात ती येणं प्रकारे धर्मनिरपेक्षता असो किंवा धर्मसापेक्षता असो, कोणत्याही बाजूने जरी बोलत असली तरी ते एका अर्थाने धर्माचाच त्यांच्यावर पगडा कसा असतो आणि शेवटी ते धर्मकार्यच कसं करतात ह्या गोष्टी आपल्याला इथं कळतील. या कादंबरीचा जो सुरुवातीचा भाग आहे, ही कादंबरीची जी अर्पण पत्रिका आहे ती अर्पण पत्रिका त्यांनी कॉम्रेड व्लादिमीर लेनिन यांच्या विचाराला ती अर्पण केली. कॉम्रेड व्लादिमीर लेनिन हे कॉम्रेड आहेत आणि त्यांनी जे एक वाक्य म्हटलेलं आहे त्या वाक्याच्या संदर्भाने त्यांनी आपली अर्पण पत्रिका लिहिली. जी.के. ऐनापुरे म्हणतात, एखाद्या कट्टर संघर्षानंतरचा पराभव हा सुद्धा एक लाभच असतो. कारण बघा, हे व्लादिमीर लेनिन यांचं एक विधान आहे. त्याचं म्हणण्याचा अर्थच असा आहे की संघर्ष हा देखील काहीतरी शिकवून जातो, पराभव हा देखील काहीतरी शिकवून जातो आणि शिकवलेलं हे जे ना हे तुमच्या पुढच्या आयुष्याला उपयोगाला येतं. आणि हा जणू विचार लेखकानं आपल्या जीवनामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कादंबरीच्या संदर्भानं
तिथे ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत, याच्यामध्ये काशाय, अवयव, ह्या ज्या गोष्टी येतात किंवा ओस निळा एकांत, या नावांच्या शीर्षकाने त्या कादंबरीच्या संदर्भात केलेलं विश्लेषण. आणि लेखक अगदी सुरुवातीलाच तो असं लिहितो, बोधिवृक्षाला अज्ञात आजाराने ग्रासले आहे. ओस निळा एकांत या शीर्षकाचा तुम्ही जर बघितलं ना, तर त्याचा मतितार्थच असा आहे की प्रत्येक धर्माचं तत्वज्ञान सांगणारी माणसं कदाचित स्वार्थानं बरबटलेली आहेत का काहीतरी करायचं म्हणून अजेंडा राबवतायत का? आणि म्हणून हे अजेंडा राबवत असताना, आपलं कार्य करत असताना, आपल्या आनंदात जगत असताना ही माणसं खऱ्या बुद्ध विचाराला जपतात का? आणि म्हणून खरा जो तो निळा रंग ज्या गौतम बुद्धाने शांतीचा संदेश म्हणून जगाला दिला, तो एकटाच आहे की काय आता मग? तो ओस पडला की काय आता मग? आणि जर असेल तो निळा एकांतच आहे, तो ओस आहे पडले. प्रत्येक जण आज जर विचार केला तर प्रत्येक माणसं धर्माच्या आडून, जातीच्या आडून धर्मकार्य करतो हे समजावून सांगून राजकारणात सत्ता लोलुपतेनं कशी पिसाटलेली आहेत हेच आपल्याला कळायला लागतं. वेळ प्रसंगी ज्या बोधिवृक्षाखाली गौतम बुद्धाला ज्ञान झालं, त्यांचे आम्ही जणू अनुयायी आहोत, बाबासाहेबांचे आम्ही अनुयायी आहोत. पण त्या गौतम बुद्धाचा किंवा बाबासाहेबांचा विचार पायदळी तुडवणाऱ्या लोकांच्या सोबत राहून सत्तेची फळं चाखणारी लोक खऱ्या विचारापासून कशी तुटत जात आहे. आणि म्हणून लेखक सुरुवातीलाच म्हणतो, पाटणा बातमी, तीर्थक्षेत्र बोधगया येथे असलेल्या बोधिवृक्षाला कोणत्या तरी अज्ञात आजाराने ग्रासले असून तो आता अशक्त होत चालला आहे. बघा, हा बोधिवृक्ष तोच आहे. काय आहे? अज्ञात आजाराने ग्रासला आहे आणि तो अशक्त होत चाललेला आहे. याचा अर्थच तो आहे की त्या तत्वज्ञानाच्या आधारानं पुढे येणारी, या धर्माच्या नावानं पुढे येणारी, बुद्धाच्या नावानं पुढे येणारी, बाबासाहेबांच्या विचारानं पुढे येणारी माणसं हळूहळू त्यांचे विचार कुठेतरी मागे टाकून आपल्या स्वतःच्या स्वार्थानं आंधळी झाली आहेत का? आणि म्हणून खरा तो बोधिवृक्ष जो आहे तो अशक्त होत चाललेला आहे. जगातील लाखो बौद्ध धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या या बोधिवृक्षाची पाने वेगाने गळून पडत आहे. बोधगया येथील महाबोधी मंदिरातील एका भिक्षूने सांगितले की एरवी कुठल्याही झाडाची पिवळी पाने गळून पडतात. हे खरं आहे, पण या वृक्षाची हिरवी पानं देखील गळून पडत आहेत. बघा, या वृक्षाला एकतर एखाद्या आजाराने ग्रासला आहे किंवा त्याच्यात काहीतरी महत्वाचे संक्रमण घडून येत असावे. बघा काय आहे, हे खरं आहे की एखाद्या बुद्ध भिक्खूनं सांगितलं की कोणत्याही वृक्षाची पानं जेव्हा पिवळी पडतात ना, तेव्हा ती गळत असतात. पण इथं तर तसं काहीच नाही. इथं तसं काहीच घडताना दिसत नाही, तरी देखील पानं, हिरवी पानं गळून पडतायत. आणि म्हणून कोणत्या तरी आजारानं त्या वृक्षाला ग्रासलेला आहे. आणि तो हाच आजार आहे की नवीन, हा ठीक आहे, वय झालं, पिकली पानं गळून पडतात, गळून पडणारच.
पण हिरवी पानं गळून पडतायत. ठीक आहे, बाहेरची माणसं स्वार्थापुरता विचार घेऊन निघून गेली असती, पण ज्यांना गौतम बुद्धाने, ज्यांना बाबासाहेबांनी स्वाभिमान दिला, जगायला शिकवलं, तीही माणसं सुद्धा आज त्या बौद्धी वृक्षाला एकटं टाकून जात आहेत. त्या विचाराला कदाचित एकटंच टाकून जात आहेत की काय स्वतःच्या स्वार्थासाठी. आणि म्हणून काशाय, इथून या कादंबरीला पुढे सुरुवात होते. काशाय, हे काशाय, अवयव, ओसनिळा एकांत अशी शीर्षकं टाकून लेखकानं जी.के. ऐनापुरे यांनी ही कादंबरी लिहिली. काशाय, बाबा बघा तुम्ही, बाबा सगळा भारत बौद्धमय झालाय, ऐकताय ना? तुम्हाला सांगतोय मी, अगदी प्रामाणिकपणे होऊन सांगतोय. कुणाची शपथ घेऊ सांगा, तुम्हीच सांगा. खरं सांगू, तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळं चाललेलं आहे बाबा. तुमच्या शब्दाला पर्याय नाही असंच चाललेलं आहे. तुम्हाला सगळं समोर ठेवून सगळं चाललंय बरं का बाबा. ऐकताय ना? तुमच्याकडून काहीच उत्तर येईन असं झालंय बाबा. बाबासाहेबांना उद्देशून सारनाथ, या कादंबरीतलं एक पात्र आहे सारनाथ, तो ओरडू लागला, बाबा तुम्ही ऐकताय का ना? तुमच्याकडून काहीच कसं उत्तर येत नाही बाबा. आणि हा सारनाथ मोठ्यानं ओरडला, तुम्हाला कसं काय कळत नाही, काहीच उत्तर देत नाही तुम्ही मला. आणि तो सारनाथ असा ओरडला तेव्हा तो वास्तवात जिथे उभा आहे तिथं त्याच्या आवाजानं सगळी फ्लॅटची बिल्डिंग भिरभिरली. प्रत्येक फ्लॅट धारक त्या टोकाकडे आला, तो जिथं ओरडतोय तिथे. मग चेन गेट लावल्याचा, दार बंद केल्याचा आवाज आला आणि मग सगळी शांतता पसरली. सगळी शांतता. मध्यमवर्गीय आणि सुखवस्तू ही माणसं, त्यांना गोंगाट झाला, थांबला, त्याच्याशी काही देणं घेणं नसतं अशी ही माणसं. अवयव म्हणून दुसरं एक, अवयव म्हणून दुसरं एक शीर्षक आहे, त्याच्यात माध्यमातून लेखक म्हणायला सांगायला लागतो. इतक्यामध्ये काय झालं की मायलो बेभान होऊन भुंकत होता. मायलो हे कुत्र्याचं नाव. त्याच्या आवाजानं चिडचिड्या झालेला सावगावे हा दिलीप सावगावे क्वाटवर उपडाच पडला होता. त्याला उठायची इच्छा झाली नव्हती, कारण त्याच्या अंगात कालची लसलस अजून बरम्युडाच्या आत त्याला जाणवत होती. 3 दिवसानंतर आल्याबद्दल वैशालीने त्याला जबरदस्तीच केली होती. आता बघा, जया ही त्याची पत्नी आहे, पण वैशाली ही त्याची प्रेयसी. तिच्या घरी तो 2-3 दिवस राहून आलेला आहे आणि ती वैशाली त्याला सोडत नाही, सोडायला तयार नाही. प्रत्यक्षात सुरुवातच होईना, तो सांगतोय 2-3 दिवसातलं, पण वैशालीच्या वेगळ्या म्हणून सुरुवात केली. एकदम 2-3 दिवस आनंदात गेले, मातीत घोसळल्यासारखीच कुस्तीच जणू झाली आणि वैशाली अग्रेसर, अगदी वर वर. म्हणजे तिच्या संदर्भातलं सगळं जगणं 2-3 दिवसाचं तो सावगावे सांगायला. आणि जया जी पत्नी त्याची, ती त्याला असं पत्नी म्हणून वैशाली जशी खुश ठेवते तशी जया त्याला मात्र खुश ठेवत नाही. त्याला नकार देत असायची सतत ही जया. त्याला जबरदस्ती करायची, त्याला जबरदस्तीच करावं वाटायची. एखादी हलकी फाईट मारायला लागायची. बघा, आता तुम्हाला एक आधी थोडीशी गोष्ट सांगतो प्रस्तावना, म्हणजे तुम्हाला कळेल. ही जया जी आहे ना, जया आणि सावगावे हे पती पत्नी, दिलीप सावगावे यांचा एक मुलगा नंतर झालेला आहे, त्याचं नाव आहे राजवर्धन. ही जया आहे ना, ही MBBS करते, ती झाली आता. आणि हा 12वी असलेला दिलीप सावगावे औषध गोळ्या विकता विकता त्याची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं, लग्न झालं, त्यांना मुलगा झाला. आता ह्या मुलगा झाला तेव्हाची गोष्ट. वैशाली, एक संसार सुख असतं पती पत्नीचं, ते त्याला न मिळू देण्यासाठी त्याला
सतत टाकून बोलणारी, घरच्या माणसाला, पतीला पत्नी जेव्हा आपलेपणानं जवळ करत नसते तेव्हा पती बाहेर कुठेतरी आपल्या आयुष्याला धुंडाळत असतो. आयुष्याला हे कुठेतरी आधार मिळेल का याचा शोध तो घेत असतो. हे या कादंबरीतलं गमक आहे आणि ही यांची जीवनगाणी आहे. एका बाजूला एक धर्मपत्नी म्हणून जया, दुसऱ्या बाजूला त्या जया एवढंच प्रेम राजवर्धनवर करणारा एक बाप म्हणून उभा असलेला दिलीप सावगावे आणि त्यातून त्याच्या शरीराच्या भुका न भागत असल्यामुळे जयाकडून त्याला सापडलेली वैशाली. हे सगळं असं जीवनाचं त्रांगड आहे आणि तो घेऊन चालतो लेखक. ही कथा आहे त्याची. ही एक कथानक आहे, ही संसाराची कथा आहे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला ही धर्म वाचवायला निघालेली, नाटक करणारी, खरं वागणारी, खोटं वागणारी, सत्तेला सुखरूप चिटकून कसं राहता येईल त्याच्यासाठी वाटेल तशी तडजोड करणारी, पायघड्या टाकणारी ही माणसं वेगळ्या बाजूला आहेत. ह्या दोन्ही पातळीवरचं त्यानं वर्णन केलेलं आहे. एकाच कादंबरीमध्ये ह्या दोन गोष्टीचं वर्णन केलेलं आहे. संसार सुख शोधता शोधता शरीराच्या भुका न भागल्यामुळे त्याच्यातून अलिप्त होऊन वैशालीकडं आकर्षित होणारा सावगावे आणि आपली आई आपल्या जवळ नाही म्हणून राजवर्धन आपल्या बापाशी बिलगून असलेला आणि आई आणि बापाचं दोघांचे प्रेम देणारा सावगावे एकाच वेळेला ह्या दोनही, तीनही, चारही पात्रांच्या संदर्भातल्या भावभावना लेखकानं आपल्या मनापर्यंत पोहोचवलेले. बघा तो काय म्हणतो, हे त्या वैशालीचं 3 दिवस राहून आल्यानंतर तो कंपेअर करतो, तुलना करतो या जयाच्या जगण्याशी आपल्या जीवनातल्या संदर्भात. हा सावगावे जयासोबत असं सुख शोधताना रात्रीच्या वेळी तो कोबऱ्यासारखा व्हायचा आणि तिला सतत म्हणायचा, तुला डॉक्टर कुणी केलं ग? तुला खरं तर प्रशिक्षणाची गरज आहे, तेही लैंगिक प्रशिक्षणाची. हे तुला प्रशिक्षण मिळालं पाहिजे. आणि जया काहीच बोलत नाही त्याच्यावर, बोलते पण ती असं बोलते की मतभेद निर्माण करणार. ती म्हणायची त्याला, बाहेर ख्याली माणसाच्या डोक्यात असल्या कल्पना अवतरतात. बघा सावगावेला म्हणायची. हे दोन्ही पात्रांचं जे बोलणं आहे ना आपल्याला एकाच वेळेला बरोबर वाटायला लागतं. बघा माणसाच्या एकाच मानवी मनाला हिंदोळे घालणार हे असं या कादंबरीतलं वर्णन. बघा ती जया म्हणते, ज्या माणसाला असं बाहेर ख्याली पण आवडतं ना, त्याच्या डोक्यात अशा कल्पना येतात शरीर सुखाच्या संदर्भातलं, कसं जगायचं, कसं वागायचं, कसं नाही, काय करायला पाहिजे. कारण अशा लोकांना, बाहेर ख्याली लोकांना बाई म्हणजे त्याला गायच वाटत असते. पण ही जया म्हणते, मी गाय कधीच होणार नाही बरं. असं ती बोलते, तितक्यात डोक्यात मायलोचा आवाज येतो. तो कुत्रा, मायलोचा आवाज डोक्यात घुसलेला त्या सावगावेच्या, जयाचं बोलणं, वैशालीकडं बघून आलेलं जगणं, राजवर्धनची काळजी आणि या सगळ्यांचंच मिश्रण, त्या आवाजांचं, त्या गोष्टींचं, आठवांचं त्याच्या डोक्यात सरमिसळ होतं. आणि त्या सगळ्यांची एक मुस्ताड गुंगी त्याच्या डोक्यात घुसते आणि या गुंगीच्या ओझ्याखाली सावगावेच्या पाठवारावर एक एक वार होताना त्याला वाटतात. सावगावे अत्यंत बारीक होऊन त्या गुंगीबरोबर वाहत असतो. वैशालीकडे असताना त्याला ते आठवतं, ती सतत आपणाला प्रचंड प्रतिसाद देते आणि ही जया
कधी एकटाचा मला हा सोडून देतो, असं ती बोलत राहते. आणि ह्या सगळ्यांची मिसळ त्याच्या डोक्यात होते विचारात. आणि मग ती म्हणते, मला तुझ्याबरोबर राहायचंच नाही. इंजेक्शनची सुई अशी अगदी डोळ्याजवळ थुई थुई नाचवते. आणि जयाने इंजेक्शन टोचून घेतलंय, असं टोचून घेते. आणि ती म्हणते, मला तुझ्याबरोबर राहायचंच नाही. तितक्यात ती कोसळते समोरच. आणि ती त्याला म्हणते, तुझा आणि माझा काय संबंध आहे? बघा, या संसाराच्या सुखाच्या कहाणीची सुरुवातच अशा दुःखानं होते. मी तुम्हाला सांगितलंय ना आधीच की हे यांचं असं असं लग्न जमलंय. पण हे लग्न जमताना हे प्रेमाच्या एकत्रित येण्यानं जमलेलं आहे. पण आता ते मात्र काही शिल्लक नाही. तर एकमेकाला एकमेक नको आहेत, पण तरी सुद्धा हा सावगावेन तो तिला सोडायला तयार नाही. त्याचं कारणही तसंच आहे, नाही का? हे त्याच्या डोक्यात सगळी अशी ती जया बोलायला लागते ना, तेव्हा ती सरमिसळ झाल्यामुळे हा सावगावे बेहोश होऊन बघतो. जयानं इतक्यात काय करते, ती जया तिच्या हाताची नस कापून घेते. समोरच रक्त वाहत आहे तिच्या हातात. आणि तो सावगावे म्हणतो, ही अशीच मरणार, हिला मरू द्यावं. इनमिन 3 माणसं घरात, जया, राजवर्धन आणि मी. एकामुळं, हिच्या एकामुळं ह्या दोघांना आम्हाला त्रास, बाप लेकाला. ह्या एकामुळं या दोघांना जर त्रास होत असेल तर त्यातल्या एकानं जगाचा निरोप घ्यायला काय काय हरकत? घ्यायलाच हवा. म्हणजे जयाच, तिनंच निरोप घ्यायला हवा. आणि खरंच तर जयाला निरोप द्यायलाच हवा, कायमचाच. सावगावी असा सुताड सुताड काहीतरी सुताड गुताड अवस्थेत अडकलेला आहे. एकदम जाम अडकून जातो तो ह्या सगळ्या गुंत्यामध्ये डोक्यातल्या. तितक्यात तो मायलो जो कुत्रा आहे त्याचा आवाज येतो. आणि त्याच्यामध्ये एक फोन येतो. त्या फोनचा एक आवाज मिसळतो. सगळ्यांचं एक टोक होतं. आणि सावगावी त्याच अवस्थेमध्ये ओरडला आणि राजवर्धनला म्हणतो, कुठे राजवर्धनकडे तिकडे शोधतो. तितक्यामध्ये तो म्हणतो, मी बाथरूम मध्ये आहे. तो राजवर्धन म्हणतो, बाहेर बाहेर. राजवर्धन, अरे बाहेर. तो मायलो कशाला भुंकलाय बघ बरं. तितक्यात तो मायलो भुंकत असताना तो राजवर्धन बाहेर येतो आणि तो सांगतो, आपल्या दारासमोर एक रिक्षा उभी आहे, थांबलेली आहे, तिला बघून तो भुंकतोय. आणि मग मायलोला कुणीतरी दारावर आलेलं हे कळतं, म्हणूनच तो भुंकतोय. कारण त्याला कुणीही दारावर असं उभं राहिलेलं चालत नाही. गाडी असो, नाहीतर रिक्षा असो, नाहीतर कोणी बोलत उभं राहिलेली 2 माणसं असो, त्या मायलोच्या नजरेत ती आली ना की खाल्लाच तो भुंकत राहतो. मायलोच्या फेरी झडूच लागल्या. काही वेळेला भुंकण्याचा त्रास नको म्हणून थांबलेल्या लोकांना विनंती करावं लागायची की तुम्ही थोडस दुसरीकडे जा. फोनचं बघतोस ना सावगावे, त्याच आवाजात त्याला म्हणाला राजवर्धनला, फोन कोणाचा आहे बघ बरं. तो म्हणतो, तो आंघोळ करताना खिडकीतूनच बघत असतो की गाडी थांबल्या वगैरे सगळं. तो त्याच्या बापाला म्हणजे सावगावेला सांगतो. आणि तो म्हणतो, फोन कुणाचा आहे बघ बरं. तो राजवर्धन म्हणतो, मी आंघोळ करतोय, मी माझ्या अंगाला साबण लावलंय, तुम्हीच बघा कुणाचा आहे तो फोन. आणि मग सावगावे म्हणतो, हा बेटा ना एवढा सुस्त झालाय की याला बोलायचं कामच नाही. सावगावे वैतागून उठला तोपर्यंत फोनची रिंग वाजायची बंदही झाली होती. कारण तिचा कालावधी संपला असावा. ती 2-3 वेळा वाजते ना, फक्त 4-5 वेळा जी काय. मग सावगावेनं असं केसातनं हात फिरवला, फोन जवळ बसून राहिला. मधीच त्यानं कपाटातल्या आरशात डोकावलं थोडस आणि आपल्याच रूपावर खुश असल्याप्रमाणे त्यानं एक छोटस हास्य केलं, स्माईल केलं.
आता मायलोचं भुंकणं थांबलं होतं, हे सावगावेच्या ध्यानात येत होतं. आणि मग तितक्यात पुन्हा फोनची रिंग वाजली. तो सावगावे म्हणतो, कारण तो 2-3 दिवस वैशालीकडे जाऊन आल्यामुळे मरगळून गेला. खूप रात्र त्याच्या झोपा मोडलेल्या. आणि तो स्वतः म्हणतो की हा फोन वैशालीचा नसणार बरं. ती आपल्याला न चुकता मोबाईल करते, तशी तिला ताकीदच आहे. एकदम सक्त सावगावेनं काहीतरी विचार करतच कानाला तो फोनचा रिसिव्हर असा लावला. पलीकडनं एका बाईचा आवाज आला. ओळखीचा होता बरं तो. आणि तितक्यामध्ये तो तिकडून आवाज आला, राज. हा इकडून काहीच बोलत नाही सावगावे. तिकडून आवाज आला, राज. आवाज ऐकून सावगावेचा टेम्पर फिरला आणि त्याच्या अंगातलं रक्त उसळलं. आणि तो म्हणाला, काय ग ये उंडगे. पलीकडनं येणारा आवाज थोडासा थांबला, थबकल्यासारखा झाला आणि अचानकपणे स्वतःची खाज भागवण्यासाठी तर घर सोडून गेलीस ना, आणि आता का फोन करतेस? आता बरी तुला आमची आठवण झाली. कोणाचा फोन असावा? जया. जया निघून गेली घर सोडून, तिचा फोन आहे तो. सावगावेनं रिसिव्हर असा बाजूला केला. त्याच्या ध्यानात आलं पलीकडं फोन ठेवलेला आहे. आपला आवाज आता तिला सहन होणार नाही आणि तो तिला ऐकायचा पण नाही, आणि म्हणून तर तिनं फोन ठेवलाय. असं आतापर्यंत कितीतरी वेळा झालेलं आहे, कितीतरी वेळा. पण हे तेवढं सोपं नाही, कारण हळूहळू कळेल तिला, सगळं कळेल. तिला कळणार नाही असं नाही, तिला हळूहळू हे सगळ्या गोष्टी कळेल आणि मग ती पाया पडत येईल. आल्यावर तिला नाक घासायला लावू, नाक, आणि बेडरूमवर आपला कब्जा असेल. आपण म्हणू तसं. राजवर्धन पुन्हा केस पुसत पुसत तो आंघोळ करत नव्हता का, तो समोरच आला. आणि राजवर्धन आपल्या बापाला, सावगावेला म्हणाला, कुणाचा फोन होता पप्पा? सावगावे न बोलताच बेडवर जाऊन बसला आणि एवढंच म्हणाला, मम्मीचा होता. नालायका, फोन येणार आहे म्हटल्यावर तुला थांबता येत नाही का फोन जवळ? तो आता मला काय माहिती आहे बरं मम्मीचा फोन येणार आहे म्हणून. सावगावेची योगासनं सुरू झाली. तो मांडी घालून ध्यानात बसला साधूसारखा. आणि तो राजवर्धन त्याला म्हणतो, बापाला, काय म्हणत होती मम्मी? मॉम. सावगावेनं ध्यान करायला, योगा करायला डोळे मिटलेले, त्याचा श्वास सुरू झाला आणि नाकाच्या एका छिद्रातनं तो श्वास सोडू लागला. राजवर्धन असा प्रश्न विचारतो सावगावेला, पण सावगावे काहीच बोलत नाही. तो ध्यानात आहे, तो काय योगा करतोय ना. मग तो राजवर्धन चिडचिडा होऊन गेला, काय बोलून गेली मला माहित नाही, मला कसं काय तिने फोन केला नाही, मॉमला मोबाईलवर फोन करायला काय होतंय बरं? आणि त्या ध्यान करणाऱ्या किंवा योगा करणाऱ्या आपल्या बापाकडे राजवर्धन बघतच उभा राहिला. पप्पाचे असंच असतं, फक्त स्वतःपुरतं. उगीच मला बेटो बेटो म्हणायचं, माया दाखवत राहायचं, पण सगळं खोटं आहे. आपण मम्मी बरोबर गेलो असतो तर बरं झालं असतं. राजवर्धन सावगावेच्या समोरनं इतक्यामध्ये बाजूला झाला. तो मनामध्ये म्हणतो, आपण बरं झालं असतं गेलो असतो. आता बघा, हा एक संघर्ष वेगळा. राजवर्धनला असं वाटत राहतं की आपण मम्मी बरोबर गेलो असतो तर बरं झालं. पण सावगावेला काय वाटतं की राजवर्धन हा जो मुलगा आहे ना, तो तिचा कधीच होऊ नये. नेहमी राजकारणात आपण यशस्वी व्हावं.
तिला यायचं असेल तर ना, कारण ती आता जया इथून राग निघून गेली आणि तिनं संसार तिकडं स्वतःचं घर छोटंसं घर उभं केलेलं आहे. कुठेतरी ती नोकरी करते, ती आता डॉक्टर आहे. तिला काय कमी नाही ना. सावगावीला काय, तो आता बिल्डरचा धंदा करतोय, हे लक्षात ठेवा. पुढं तो हरत नाही. तो त्या संघर्षातून अपयश जरी पदरी आलं तरी तो हरत नाही. आणि राजवर्धनला जीवाच्याही पलीकडे जपत राहतो. जपतो एवढं खरं, काळजी घेतो त्याची, पण त्याला असं कधीच वाटू नये की याच्यापेक्षा मम्मा बरी, आणि म्हणून तो काळजी घ्यायला लागतो त्या राजवर्धनची. इथपर्यंतचा एक भाग आपण पाहिलेला आहे. आता उद्या याच्या पुढचा भाग आपण पाहूया. ओस निळा एकांत. पुन्हा इथून सुरुवात होते. मी तुम्हाला सांगितलं ना अगोदरच, वेगवेगळ्या शीर्षकांनी, अवयव, काशाय, ओस निळा एकांत, अशा शीर्षकांनी ह्या कादंबरीची वाटचाल चालू राहते. मध्ये मध्येच कथानक येतं, मध्येच ह्या धर्मनिरपेक्षता, कॉम्रेड, ह्या विचारांच्या लोकांचं वर्णन येतं. अशी ही कादंबरी पुढे पुढे जाते. यानंतरचा भाग मी तुम्हाला उद्याला सांगतो. ठीक आहे.